that God has made, and He's called you and me to rejoice in His presence. Hallelujah. Because the greater one, He lives inside of us. Amen. Can you sing with us this morning? Oh, hallelujah. I'm gonna dance and praise Him. It doesn't matter what comes my way. The greater one lives inside of me. His name is Jesus. I'm on a winner, more than victorious. I'm an heir of His kingdom, filled with the Holy Ghost. I'm gonna dance and praise Him. It doesn't matter what comes my way. The greater one lives inside of me. His name is Jesus. I'm on a winner, more than victorious. I'm an heir of His kingdom, filled with the Holy Ghost. I rejoice in Him. I rejoice in Him. I rejoice in Him. More than a conqueror. I rejoice in Him. I rejoice in Him. I rejoice in Him. More than a conqueror. No weapon formed against me shall ever prosper. The greater one lives inside of me. His name is Jesus. I'm on a winner. I'm more than victorious. I'm an heir of His kingdom, filled with the Holy Ghost. I rejoice in Him. I rejoice in Him. I rejoice in Him. More than a conqueror. I rejoice in Him. I rejoice in Him. I rejoice in Him. More than a conqueror. Rejoice. 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 More than a conqueror. Rejoice. 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 More than a conqueror. 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 More than victorious. More than victorious. I am more than victorious. Hey, I rejoice in Him. I rejoice in Him. I rejoice in Him. More than a conqueror. I rejoice in Him. I rejoice in Him. I rejoice in Him. More than a conqueror. More than a conqueror.
तेरे नाम की हो जय जयकार, तेरे नाम की हो जय जयकार, तेरे नाम की हो जय जयकार, तेरे नाम की हो जय जयकार। सजदा करूं तुझको, तेरा नाम सबसे ऊंचा, तू अल्फा और ओमेगा, तेरे लिए ही है जीना। सजदा करूं तुझको, तेरा नाम सबसे ऊंचा, तू अल्फा और ओमेगा, तेरे लिए ही है जीना। तेरे नाम की हो जय जयकार, तेरे नाम की हो जय जयकार, तेरे नाम की हो जय जयकार, तेरे नाम की हो जय जयकार। गाऊंगा मैं सदा तेरी हूँ तो सना, होठों से अपनी मैं स्तुति करूँ सदा। राजाओं का राजा जिंदा मेरा खुदा, मेरे गुनाह लिए सूली पे तू चढ़ा। गाऊंगा मैं सदा तेरी हूँ तो सना, होठों से अपनी मैं स्तुति करूँ सदा। राजाओं का राजा जिंदा मेरा खुदा, मेरे गुनाह लिए सूली पे तू चढ़ा। यीशु नाम की हो जय जयकार, 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 यीशु नाम की हो जय जयकार।
सबसे महान, तू सबसे महान, तू सबसे महान। कौन तुझे सा परमेश्वर, तेरा नाम सबसे ऊंचा, 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 तेरा नाम सबसे ऊंचा। Your name is higher than the heavens, it's greater than the nations, Jesus. Your name is higher than the heavens, it's greater than the nations, Jesus. Your name is higher than the heavens, it's greater than the nations, Jesus. Your name is higher than the heavens, greater than the nations, Jesus. Jesus, we lift up your name. Jesus, we lift up your name. Lord, we lift you, Lord. Jesus, we lift up your name. Oh, Jesus, we lift up your name. Oh, तेरा नाम सबसे ऊंचा, तेरा नाम सबसे ऊंचा, तेरा नाम सबसे ऊंचा, तेरा नाम सबसे ऊंचा। मत्तेचा 25वा अध्याय 14व्या वचनापासून आपण वाचूयात. रुपयाचा दृष्टांत. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलून त्याच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे. एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे
ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. ज्याला 5,000 मिळाले होते त्याने लगेचच जाऊन त्यावर व्यापार केला व आणखी 5,000 मिळाले. तसेच ज्याला 2,000 मिळाले होते त्याने आणखी 2,000 मिळवले. परंतु ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात आपल्या धनाच्या पैका लपवून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशोब घेऊ लागला. तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, आपण मला 5,000 रुपये सोपून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 5,000 रुपये मिळवले आहे. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाब्बास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीस विश्वासू राहिलास, मी तुझ्या पुष्कळावर नेमणूक करीन. तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. मग ज्याला 2,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण मला 2,000 रुपये सोपून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 2,000 रुपये मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाब्बास, भला व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीस विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. नंतर ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात. जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथे गोळा करता. म्हणून मी भ्यालो व तुमचे 1,000 रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते. पहा, ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत. तेव्हा त्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो. हे तुला ठाऊक होते काय? तर माझे पैसे सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. तर ते 1,000 रुपये त्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 आहेत त्याला ते द्या. कारण ज्या कोणाजवळ आहेत त्याला दिले जाईल आणि त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे काय असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. Let's pray. या आपण प्रार्थना करूया. Jesus said, the one who has will be given more, येशू म्हणतो, ज्याच्याकडे आहेत त्याला जास्त देण्यात येईल, and the one has nothing, whatever he has, that also will be taken away. आणि तो म्हणतो ज्याच्याकडे नाहीये त्याच्याकडे जे काय आहे ते पण काढून घेण्यात So येईल. let us pray today तर या आपण प्रार्थना करूया and ask God's blessing for this morning service. आणि देवाला आशीर्वाद मागूया सकाळच्या सभेसाठी. Father, in Jesus' name, प्रभू पित्या येशूच्या नावाने we thank you for your presence. आम्ही धन्यवाद देतो तुझ्या उपस्थितीसाठी. Thank you for your faithfulness. धन्यवाद तुझ्या विश्वासूपणासाठी. Throughout the week you have blessed us. संपूर्ण आठवडा तू आम्हाला आशीर्वादित You केलं, helped us. तू आम्हाला सहाय्य केलं. Thank you for all your help धन्यवाद तुझ्या संपूर्ण सहाय्यतेसाठी. under the Lord umbrella of your mercy and grace. तुझ्या दये आणि तुझ्या कृपेच्या खाली You have protected us. तू आम्हाला संरक्षण दिलं आहे And this परमेश्वर. morning we come to praise you and worship you. आणि ह्या सकाळच्या वेळी आम्ही तुला स्तुती आराधना करण्यासाठी We come येतो. to thank you, Lord, आम्ही तुला धन्यवाद देण्यासाठी आलो for आहोत. you are good God. कारण तू चांगला उत्तम देव And आहे in you we have everything. आणि तुझ्यामध्ये आम्हाला सर्वस्व आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. Even as we commit this morning service, जसं आम्ही ही सकाळची सभा सोपवतो, we ask for your blessing. आम्ही तुझे आशीर्वाद मागतो प्रभू. Bless us, lead us and guide us. आम्हाला आशीर्वादित कर, आम्हाला चालव, तू मार्गदर्शन In कर. Jesus' name we pray. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. This chapter speaks to us about the being good steward. हा अध्याय आपल्याशी बोलत आहे उत्तम कारभारी होण्याबाबत. Jesus taught them येशू ख्रिस्ताने त्यांना शिकवलं that how one person was given 5, one person was given 2, one person was given 1. की कशा एका मनुष्याला एकाला 5 देण्यात आले, एकाला 2 देण्यात आले, एकाला 1 देण्यात And आले. after giving this talent, आणि हे रुपये दिल्यानंतर then the owner went. की तो धन्य होता तो निघून गेला. And when he came back, आणि जेव्हा तो परत आला, the one who had 5, की ज्याच्याकडे 5 होते he made it 10. त्यांनी ते 10 केले. The one who had 2, ज्यांच्याकडे 2 होते he made it 4. त्यांनी ते 4 केले. The one who had 1, आणि ज्याच्याकडे 1 होता he hid inside त्यांनी ते लपवून ठेवला and he did not multiply. आणि त्याचं बहुगुणित केलं नाही. And it shows that he was not a good steward. आणि ते दाखवून दिलं की तो उत्तम कारभारी नव्हता. Now in this we can see आता ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतो that it's not only being faithful, की हे फक्त विश्वासूपणा असणेच नाही, but being good steward is to multiplication, to multiply what God has given us. उत्तम कारभारी होणे म्हणजे बहुगुणितेचं कार्य करणे जे देवाने आपल्याला दिले त्याबद्दल. It's not keeping faithfully, की ते फक्त विश्वासूपणाने
ठेवणे नाही, but it's multiplying. पण ते बहुगुणित करणे. And that's what here Jesus says. आणि इथंच येशू ख्रिस्त हेच सांगत आहे Multiplying is more की important. बहुगुणित कार्य करणं खूप महत्वाचं आहे. When God created Adam and Eve, जेव्हा देवाने आदम आणि हवेला बनवलं, God blessed them, देवाने त्यांना आशीर्वादित केलं and God says, आणि देव म्हणाला be fruitful, तुम्ही फळद्रूप व्हा, be blessed, be fruitful, तुम्ही आशीर्वादित व्हा, तुम्ही फळद्रूप व्हा and multiply, आणि बहुगुणित व्हा and replenish the earth. आणि संपूर्ण जग व्यापून टाका. So God's plan through Adam and Eve was to multiply की देवाची योजना आदम आणि हवेद्वारे ते बहुगुणितेचं कार्य होणे होतं and replenish the earth. आणि संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकणं. So today, तर आज God expects us to be a good steward. तर देवाची अपेक्षा अशी आहे आपल्याकडनं की आपण एक उत्तम कारभारी होऊ. Jesus is talking about the steward. येशू ख्रिस्त बोलत आहे ते कारभारी होण्याबाबत, That today I want to share with you की आज मला तुमच्याशी बोलायचं आहे that Satan attack over the church. की सैतान हा मंडळीवरती त्याने हल्ला केला, Satan attack over people. की तो लोकांवरती हल्ला करतो Is turning people mind from stewardship to lordship. तो त्या लोकांच्या मनावरती हल्ला करतो आणि त्यांचं मन त्या कारभारावरनं त्या प्रभुत्वावरती वळवतो. Stewardship means we have to be faithful to the honor for what he has given us. कारभारी असणे म्हणजे त्या धन्यासाठी आपण विश्वासू असणे जे त्यांनी आपल्याला दिले त्याबद्दल. And ownership means what is given to me, I can do whatever I want to do. मालक असणे म्हणजे त्यांनी जे आपल्याला दिले त्या गोष्टीबद्दल आपण काही करणे तसे होते. And we got to be so much careful आणि आपण खूप सावध असणं गरजेचं आहे that today, की आज whatever we have received from God, आज आपल्याला देवाकडनं जे काही प्राप्त झालंय we need to be a good steward. आपल्याला एक उत्तम कारभारी असणं गरजेचं आहे. God created Adam and Eve देवाने आदम हवेला बनवलं and he blessed them. आणि त्यांनी त्यांना आशीर्वादित He gave केलं, them all the garden, त्यांनी त्यांना संपूर्ण ती बाग दिली, all the trees, all the fruit, all the vegetables, सगळी झाडं, सगळी फळं, सगळे भाज्या दिल्या त्यांनी, and he gave them good wife and good husband. उत्तम पती आणि उत्तम पत्नी त्यांना दिले, He gave them good body. त्यांनी उत्तम शरीर दिलं, He breathed in them. त्यांच्यामध्ये त्यांनी श्वास फुंकला, They became living soul. ते जिवंत असे झाले. And God says, आणि देव म्हणाला be a good steward. की तुम्ही एक उत्तम कारभारी व्हा. I give you all these things मी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या आहेत that you may become good steward. जेणेकरून तुम्ही एक उत्तम कारभारी व्हा, That you may take everything जेणेकरून तुम्ही या सगळ्या गोष्टी घ्या and be blessed आणि आशीर्वादित व्हाल and be fruitful आणि तुम्ही फळद्रूप व्हाल and multiply. आणि बहुगुणित व्हाल. And God blessed them. आणि देवाने त्यांना आशीर्वादित And केलं. his blessing was being fruitful and multiplication. त्यांचा आशीर्वाद त्यांच्यासाठी बहुगुणिताचं कार्य असं होतं. And they were very good steward. ते एक उत्तम कारभारी असे होते. But Satan came to Adam and Eve. पण सैतान आदम आणि हवेपाशी आला And he tried to convict Adam and Eve आणि त्यांनी त्या आदम हवेला त्यांनी जाणून द्यायचा प्रयत्न केला that from stewardship you can be a lordship. की तुम्ही त्या विश्वासू तुम्ही त्या कारभारीपणापासून तुम्ही तो मालक असे होऊ शकता. He said, if you eat this fruit, तो म्हणाला जर तुम्ही हे फळ खाल्लं you will become like God. तुम्ही देवास प्रमाणे व्हाल, And that means you will become owner of everything. म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टीचे मालक असे व्हाल. You don't have to be steward. तुम्हाला आता कारभारी होण्याची गरज नाही You don't राहणार. you don't have to have the will of God in everything. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये देवाची इच्छा असण्याची गरज नाही You राहणार. can do whatever you want to do. तुम्हाला जे काय करायचं असेल ते तुम्ही करू शकणार. You can be owner. तुम्ही स्वतः मालक असे व्हाल, You can be God. तुम्ही देव असे व्हाल. And the Bible says आणि शास्त्र म्हणतं he deceived Adam and Eve. त्यांनी आदम आणि हवेला फसवलं He convicted them. आणि त्यांनी त्यांना जाणीव करून दिली He tempted them. आणि त्यांनी त्यांना मोहात पाडलं And they ate the fruit. आणि त्यांनी ते फळ खाल्लं And they tried to be a honor. आणि त्यांनी त्यांना मालक असं होण्याला भाग पाडलं And they lost everything. आणि त्यांनी ते सगळं गमवून बसले. Like Jesus said, जसं येशू म्हणाला, to one person that is given only one talent and he hid and he did not do anything. जसं एका व्यक्तीला ₹1 देण्यात आले आणि त्यांनी ते लपवून ठेवले आणि त्यांनी काहीच कार्य केलं नाही. Took away from him and put him into the dark room. आणि ज्याच्याकडनं सगळं काढून घेण्यात आलं आणि त्यांना अंधार कोठडीत टाकण्यात आलं. So same thing. आणि त्याच पद्धतीने Adam and Eve, आदम आणि हवेला everything was taken away from them. त्यांच्याकडनं सगळं काढून घेण्यात आलं And they were put into the dark. आणि त्यांना त्या अंधारात टाकण्यात आलं. And let me tell you आणि मला तुम्हाला सांगू द्या, that they said to God, ते देवाला म्हणाले don't do this. की तू हे करू नको. But God said to them, पण देव त्यांना म्हणाला, you don't do this.
तू हे करू नकोस. They did what God said not to do. God did what they said not to do. देवाने जे त्यांना सांगितलं करू नका ते त्यांनी केलं आणि त्यांनी जे देवाला सांगितलं करू नका ते देवाने केलं. God said, don't eat that fruit. देवाने सांगितलं तुम्ही ते फळ खाऊ नका. They ate the fruit. त्यांनी ते फळ खाल्लं And they said to God, आणि ते देवाला म्हणाले don't throw us out. आम्हाला बाहेर टाकू नकोस. But God had to, पण देवाला ते करावं लागलं because they were not good stewards. कारण ते उत्तम कारभारी नव्हते. Like Satan, they wanted to be like lordship. कारण त्या सैतानाप्रमाणे त्यांना मालक व्हायची इच्छा झाली. Today, God has called us to be a stewardship. कारण आज देवाने आपल्याला उत्तम कारभारी म्हणून बोलवलं आहे. And Satan wants us to be to take over the ownership. आणि सैतानाला पाहिजे की आपण तो मालकी हक्क घेऊ. God made Adam and Eve and He gave them the stewardship in the garden. देवाने आदम हवेला बनवलं आणि त्यांना ते कारभारी म्हणून नेमलं त्या पृथ्वीवरती. But they tried to take the ownership. पण ते त्यांनी मालकी हक्क घेण्याचा प्रयत्न केला. Exact the way. त्याच रीतीने Created by God. And he was a Lucifer. आणि तो लुसिफर होता. And when you read Bible, आणि जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र वाचा filled with all the beauty, सगळ्या त्या उत्तम गोष्टीने भरलेलं he was called the bright and morning star. की त्याला तो सकाळ पहाटेचा तारा म्हणून बोलवण्यात आलं And he was होतं. given the special place. आणि त्याला अशी विशेष अशी जागा दिली होती. But the Bible says पण शास्त्र म्हणतं he didn't wanted to be a steward. पण त्याला तो कारभारी व्हायचं नव्हतं. He wanted to have the ownership. त्याला तो मालकी हक्क पाहिजे होता. He said, तो म्हणाला I will lift up my throne above sun and moon and star. की मी माझं सिंहासन त्या सूर्य आणि चंद्राच्या वरती मी उंच करेन. Where there is a throne of God. की जिथं देवाचं ते सिंहासन आहे And I will become like God. आणि मी देवाप्रमाणे होईल. And instead of stewardship, आणि त्या कारभारी होण्याऐवजी that God trusted him. आणि कारभारी होण्याऐवजी जे देवाने त्याच्यावरती विश्वास ठेवला Instead होता of being faithful, की विश्वासू होण्याऐवजी he tried to become the lordship. त्यांनी प्रयत्न केला तो मालक हक्क And he होण्याकरिता. fell from above. आणि तो वरून त्याचं पतन झालं And he lost everything. आणि त्यांनी ते सगळं गमवून बसला And no repentance. आणि कुठलेही पश्चाताप नाही. Still there is no repentance for him. अजूनही कुठलाही पश्चाताप नव्हता त्यासाठी. Adam and Eve fell. आदम आणि हवा पडले And God expects आणि देवाची अपेक्षा for the repentance की त्या पश्चातापासाठी and turning back and becoming the steward again. आणि पुन्हा वळून ते पुन्हा कारभारी होण्याकरिता Jesus came येशू ख्रिस्त आला that the world may turn back to God की जेणेकरून ते संपूर्ण जग देवाकडे पुन्हा येईल and again become a good steward. आणि पुन्हा एकदा ते उत्तम कारभारी असे होतील. Bible says the second place Jesus said, पवित्र शास्त्रामध्ये दुसऱ्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो the one more example, पुन्हा अजून एक उदाहरण that one man, की एक मनुष्य one owner gave his field to the people. एका धन्याने त्याचं ते शेत त्याच्या लोकांना दिलं And he went. आणि तो निघून गेला. And then he sent after some time, आणि काही वेळाने त्यांना ते पाठवलं. he sent some of his workers त्यांनी त्याच्या काही कामगारांना नंतर पाठवलं to take the account. की ते सगळं ते जे काय अकाउंट होतं ते But घेण्यासाठी. these people didn't wanted to give the account. आणि ह्या लोकांना तो हिशोब द्यायचा नव्हता They didn't wanted to do the accountability. की त्यांना तो हिशोब त्यांना तो द्यायचा नव्हता. So they stoned. म्हणून त्यांनी त्यांना दगड मार केला. And they stoned the people who came from the owner. आणि जे दगडमार जी लोक ते हिशोब पाहायला आले होते त्यांच्यावरती त्यांनी दगडफेक केला. Some of them they killed. आणि काही लोकांना त्यांनी मारलं. And finally, आणि शेवटी that owner sent his own son. आणि मग त्या धन्याने त्याचा स्वतःचा पुत्र पाठवला. So they said, तर ते म्हणाले let us kill this son. आणि आपण ह्या पुत्राला त्याला मारूया. So we can have all this field, all this inheritance आणि मग ह्या सगळ्या गोष्टी हे जे सगळे शेत आहे हे आपल्याला मिळून जाईल. will become for us. आणि हे आपलं होईल. And Jesus said, आणि येशू म्हणाला. and when Jesus was saying that, आणि येशू ख्रिस्त जेव्हा हे म्हणत होता Jesus was speaking to Sadducees and Pharisees येशू ख्रिस्त त्या सदुकी आणि फरिसांशी हे बोलत that होता. God has trusted and given the authority into their hands. आणि देवाने विश्वास ठेवला आणि तो अधिकार त्यांच्या हातामध्ये दिला But आहे. when God sent all the prophets, आणि जेव्हा देवाने सगळ्या संदेष्टांना some पाठवलं. of the prophet they stoned, some of the prophet they killed. काही संदेष्टांना त्यांनी दगडमार केला, काही संदेष्टांना त्यांनी मारलं. Then finally God sent his own son Jesus Christ. आणि शेवटी देवाने त्याच्या स्वतःच्या पुत्र येशू ख्रिस्ताला पाठवलं. So let us say तर आपण म्हणू शकतो that they said, ते म्हणाले let us kill his son आणि त्याच्या पुत्राला आपण मारूया. so we can be the owner of everything. आणि आपण मग ह्या सगळ्या गोष्टीचे मालक होऊ. Now Jesus is talking about here, आता येशू ख्रिस्त इथं बोलत आहे. and the dangerous thing it is आणि एक घातक गोष्ट अशी आहे in the life of man and woman, की मनुष्य आणि स्त्रीच्या त्या जीवनामध्ये then from stewardship we can take the lordship. आणि त्या कारभारीपणापासून आपण ते मालकी हक्कामध्ये घेऊ Many शकतो. times people think once they have taken something from God, they can be what they want to be. पुष्कळशा वेळा लोकांना
लोकांना असं वाटतं की एकदा देवाकडनं त्यांनी प्राप्त केलं म्हणजे ते आहे तसं त्यांना वागू शकतात. Many times people take things from God. पुष्कळशे वेळा देवाकडनं लोक घेतात When they take from God, आणि मग जेव्हा ते देवाकडनं घेतात they cry, they weep, ते रडतात, ते And- शोक करतात, and they fast and they pray, and they make all sorts of promises, ते प्रार्थना करतात, ते उपास करतात आणि सगळे जे वचन आहेत ते म्हणतात and they ask God. आणि ते देवाला बोलतात. And when God blesses them, आणि जेव्हा त्यांना देव आशीर्वादित करतो then sometime, मग काही instead वेळानंतर of being good steward, they can take the lordship. ते उत्तम कारभारी होण्याऐवजी ते मालकी हक्क प्राप्त करतात And that's a dangerous thing. आणि ते खूप असं घातक गोष्ट Then आहे. they think that God cannot do anything to them now because they are blessed. मग जेव्हा ते विचार करतात की देव आता काही करू शकत नाही कारण ते आशीर्वादित झाले It आहे. is a dangerous place to come. हे खूप घातक अशी गोष्ट आहे त्या ठिकाणी येणं. Now, number first, let me tell you, आता पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगू दे. God will not give you more than what you can manage. देव तुम्हाला तेवढंच देईल जेवढं तुम्ही हाताळू शकता. God will give you how much you can manage. जेवढं तुम्ही हाताळू शकता तेवढंच देव तुम्हाला देईल. Because if you cannot manage, you can mess up your life. जर तुम्ही ते हाताळू नाही शकला तर तुम्ही तुमच्या जीवनाचा सगळा नाश करून And ठेवा you can mess up God's blessing. आणि त्या परमेश्वराचा जो आशीर्वाद आहे तो गमवून बसा. I have seen in my life मी माझ्या जीवनामध्ये पाहिलंय that many people have been destroyed with success than without की success. पुष्कळशा लोकांचा यशामुळे नाश झाला आहे पण अपयशामुळे नाही. You know, they were so good and faithful when they were not success. पण ते खूप असे विश्वासू होते आणि जेव्हा त्यांच्याकडे यश नव्हतं तेव्हा ते खूप विश्वासू असे होते There are many people cannot digest success. की पुष्कळशी लोक आहेत त्यांना तो जो यश आहे ते पचत नाही. They change after being success. त्यांना यश मिळाल्यानंतर ते बदलून जातात And it's dangerous. आणि हे खूप घातक असं There आहे was one of the king. की तिथे एक राजा होता This king, when he became success, आणि जेव्हा हा राजा यशस्वी होऊ लागला he stood on the terrace तो त्या टेरेसवर उभा राहिला and he said आणि तो म्हणाला that this is all my king. की हे सगळं माझं राज्य This आहे, is all my kingdom. हे सगळं माझं राज्य आहे. And then आणि मग God said, don't say this next time आणि देव म्हणाला त्याला की पुन्हा एकदा हे गोष्ट म्हणू नकोस because this is all belong to God. कारण हे सगळं देवाचं आहे, God has made it. देवाने हे बनवलं आहे. And this king, आणि हा राजा next time again, पुन्हा एकदा दुसऱ्यांदा same thing he did. तीच गोष्ट त्यांनी केलं And the Bible says आणि शास्त्र म्हणतं he became like a animal for 7 years. तो एका प्राण्यासारखा झाला 7 वर्षासाठी. Tied in one place. एके ठिकाणी असा बांधला होता Nails were grown. आणि त्याचे नख वाढले होते, Lost everything. सगळ्या गोष्टी गमावल्या होत्या. 7 years. 7 वर्ष He realized त्याला जाणीव झाली that he was nothing, everything was God. की तो काहीच नाहीये पण सर्व काही आहे जे देव आहे. And this king, Nebuchadnezzar king, आणि हा नेबुकद्नेझर राजा 7 years, 7 वर्ष he had to go through a terrible time to learn की त्याला त्या 7 वर्ष त्या कालावधीतनं जावं लागलं हे that शिकण्यासाठी you are steward, not the owner. की तो कारभारी होता पण तो मालक नव्हता. Today, let us be a good steward, आज आपण एक उत्तम कारभारी होऊया, not be a owner. आपण मालक व्हायचा प्रयत्न नाही You करू. know, many people cannot digest. की पुष्कळशा लोकांना त्या गोष्टी पचत नाही. It's dangerous. हे खूप घातक आहे. God will give you how much you can manage. देव तेवढंच देईल जेवढं तुम्हाला हाताळता येतंय. Here Jesus says, इथे येशू म्हणतो one person was given 5 talents, one was 2, one was 1. How much they can manage? की एका व्यक्तीला 5,000 देण्यात आले, एका व्यक्तीला 2,000 देण्यात आले, एका व्यक्तीला 1,000 देण्यात आले. तेवढंच देण्यात आलं त्यांना जेवढं ते हाताळता येत होतं. I like in Marathi it says त्यांची योग्यता प्रमाणे. How much God can trust you? की किती देव तुमच्यावर विश्वास ठेवू How शकतो, much we are worth? की आपण किती योग्य त्याचे आहोत. God cannot trust you more than what we can manage. की देव तुम्हाला तुमच्यावरती तेवढा विश्वास ठेवू शकत नाही जेवढं तुम्ही हाताळू शकता. So we need to be so much careful. की आपल्याला खूप सावध असणं गरजेचं आहे. Sometimes we can bypass God and take it from the world and deceive world and take it from Satan, and we try to give glory to God that yes, God has given us. काही वेळा आपण देवाला ओलांडून जाऊन ह्या जगापासून प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण म्हणू शकतो आपण देवाला म्हणतो की हे सगळं देवाने दिलं आहे म्हणून. Many times we can pass by God and deceive the world and take wrong way all the talent. की पुष्कळशा वेळा आपण या गोष्टी देवाला ओलांडून जाऊन जगाकडनं फसवून ते प्राप्त करू शकतो आणि या सगळ्या गोष्टी रुपये आपल्याला मिळाले आपण दाखवू शकतो. We can deceive somebody and take the money. आपण कोणाला फसवू शकतो आणि ते पैसे घेऊ We शकतो. can do wrong thing and get the money. आपण चुकीचे काम करून सुद्धा हे पैसे मिळवू शकतो. Because God is not trusting us that much because we are not capable. कारण देव आपल्यावर तेवढा विश्वास ठेवत नाही कारण आपण तेवढे योग्यतेचे नाही आहोत. We cannot manage. आपण ते हाताळू शकत So we नाही. sometimes do wrong thing. काही वेळा मग आपण चुकीच्या गोष्टी But that करतो. money is not blessing to us. पण ते जे पैसे असतात ते आपल्याला आशीर्वादित ठरत
This नाहीत. money destroy us. ते पैसे आपला नाश करतात. Those things destroy us which is not coming from cross and from God. जी गोष्ट परमेश्वराकडनं त्या वधस्तंभाद्वारे येत नाही ती गोष्ट आपल्याला नाशाकडे नेऊ So शकते. number first, God cannot give you more than what you can manage. पहिली गोष्ट, देव तुम्हाला तेवढंच देईल जेवढं तुम्ही हाताळू शकता. When you find the tree, जेव्हा तुम्ही पाहता एक झाड, the branch of the tree has fruits. ते जेव्हा झाडाच्या फांद्यांवर जसे फळं लागली असतात, But God will not give that much fruit that the branch will break. की देव त्या झाडाला एवढे फळ देणार नाहीत की ते फांदी ती तुटून पडून जाईल. But it can happen that so much of fruit that branch can be a little bit bended. की त्यांना असं होऊ शकतं की त्या झाडाच्या फांद्याला एवढं फळ येऊ शकतात की ते फांदे वाकू शकतात, But will not break it. पण ते तुटू शकणार नाही. God will not destroy. की देव तुमचा नाश करणार नाही. God will give you sufficient that you can manage. की देव तुम्हाला पुरेसे देईल जेवढं तुम्ही हाताळू शकता. Success is for others to see. की बघा, यश जे आहे हे दुसऱ्यांसाठी पाहण्यासाठी But आहे, satisfaction is for us. पण जे समाधान आहे ते वैयक्तिक स्वतःसाठी Many आहे. times we are trying to show success to the world, but yet we are not satisfied. पुष्कळशे वेळा आपण आपलं यश जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण आपण स्वतः संतुष्ट नसतो. The satisfaction is totally different. की तुमचं संतुष्ट असणं हे खूप महत्वाचं आहे. You can be satisfied तुम्ही संतुष्ट असू शकता without being success also. की यश नसताना सुद्धा. Praise God for success. परमेश्वराची स्तुती असो यशासाठी, But success comes from God. पण जे यश आहे ते देवाकडनं येतं. You be faithful and let God be successful. तुम्ही विश्वासू राहा आणि देव तुम्हाला यश प्राप्ती करून देईल. Again I say, पुन्हा एकदा मी म्हणतो, you be a good steward, you be faithful and let God be तुम्ही successful. एक उत्तम कारभारी आहात, तुम्ही एक विश्वासू राहा, देव तुम्हाला यशस्वी He करेल. gave them according to how much their capacity was. त्यांना तेवढंच दिलं जेवढे ते योग्यतेचे होते. Number 2, दुसरी गोष्ट, we can find here आपण इथे पाहू that शकतो after getting in the hand, की जेव्हा त्यांच्या हातात मिळाल्यानंतर the who had 5 made it 10, ज्याच्याकडे 5 होते त्यांनी ते 10 केले, and happily he came to master. आणि आनंदाने तो त्याच्या धन्याकडे आला, And he said, well done my servant. आणि धनी म्हणाला, शाबास माझ्या सेवका, You have been a good steward. की तू एक उत्तम कारभारी The होता. another who had 2, he came running and he said, I've got 4 now. आणि ज्याच्याकडे आणि दुसऱ्याकडे ज्याला 2 देण्यात होते त्यांनी ते 4 केले, And he said, well done my servant. आणि तो म्हणाला, तू शाबास की तू उत्तम केले You सेवका, are good steward. तू एक उत्तम कारभारी आहेस. Let me tell you number 2. मला तुम्हाला दुसरी गोष्ट सांगू There are द्या, many times की पुष्कळशा वेळा we can ask God for many things, and because we need something, we humble ourselves and we make promises with God. आणि आपण पुष्कळशा वेळा आपण देवाकडे काही गोष्टी मागतो आणि आपल्याला त्या गोष्टीची गरज असते म्हणून आपण नम्र होतो आणि देवाकडे त्या गोष्टी मागतो. It's not our want, it's our need. आणि ते आपली गरज आहे पोटी. Because of our need, आपल्या गरजेमुळं we change ourselves. आपण आपल्या स्वतःला बदलतो. We fast sometimes. आपण काही वेळा उपास करतो, We pray. आपण काही वेळा प्रार्थना We करतो, respect God. आपण देवाला सन्मान We करतो, honor God. आपण देवाला स्तुती करतो. And because we honor God, आणि म्हणून जेव्हा आपण देवाला सन्मान करतो, we fear God. आपण देवाला भीतो, And because of that, आणि त्यामुळे we fear God's servant. आणि आपण त्या देवाचे जे मनुष्य असते त्याला आपण भीतो. We respect church. आपण मंडळीला सन्मान We देतो, respect church people. आपण मंडळीच्या लोकांना All सन्मान these things देतो, happens आणि ह्या सगळ्या गोष्टी घडतात because we know we are steward and God is owner. कारण आपल्याला जाणीव होती की आपण कारभारी आहोत आणि देव मालक आहे. And once God start blessing, आणि एकदा का देव आपल्याला आशीर्वाद देऊ लागला, I have seen many times, मी पुष्कळशा वेळा पाहिलं, many people cannot digest success. पुष्कळशा लोकांना तो जो यश आहे ते पचत नाही. After God start blessing, आणि देव जेव्हा आशीर्वाद करायला सुरुवात करतो, they become owner. ते मालक व्हायचा प्रयत्न The करतात, fear goes off. आणि तुझी भीती आहे ती निघून जाते. They think it's like they have earned. त्यांना असं वाटतं की त्यांनी ते कमवलं आहे, They do not know that this is God have given them by grace. आणि त्यांना ती जाणीव होत नाही की देवाने हे त्यांना त्याच्या कृपेद्वारे दिलं They आहे, think this is we have earned. आणि त्यांना असं वाटतं की ते आपण कमवलं आहे, They become like an owner आणि ते मालकाप्रमाणे वागतात, and they do not fear God. आणि ते देवाला भीत नाही. Let me tell you, my friend. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या Today, many मित्रांनो, places you can find people want everything from God, but the fear of God is gone. पुष्कळशा ठिकाणी आपल्याला असं वाटतं की लोकांना देवाकडनं ती गोष्ट घ्यायची असती, पण देवाची भीती निघून गेली आहे. Today, people do not fear God. आज देवाला लोक घाबरत नाहीत. They are manipulating the word of God. आज ते देवाच्या वचनाचा बदल करत आहेत, We are compromising. ते तडजोड करत आहेत. And you know why we should be honored? का आपल्याला मालक व्हायचं आहे? Because we can do what we want to do. कारण आपल्याला सगळ्या त्या गोष्टी करायच्या जे आपल्याला पाहिजे. Because if we are steward, we can only do what God wants us to do. जर आपण कारभारी असलो तर फक्त देवाला जे काय इच्छा आहे तेच आपण करू शकतो. Bible says as Israel came out of Egypt, पवित्र शास्त्र म्हणतं जसं इस्रायल मिस्र देशातनं बाहेर आलं, they were slave.
की ते बंदीवान होते, It was cursed to be beauty. की ते शाप होतं सुंदर सुंदर It was होणे, cursed to be handsome boy. की एक सुंदर असणं किंवा एक चांगला Because- व्यक्ती असणं एक शाप होता, Because they were taken as a slave. कारण त्यांना ते गुलाम म्हणून नेण्यात येत They could होतं, not eat good food. की त्यांना ते उत्तम अन्न मिळत There was नव्हतं, no Sabbath day. की कुठलाही सबात Day नव्हता, and night they have to work. दिवस रात्र त्यांना काम करायचं They were होतं, tortured. की त्यांना ते त्रास देण्यात And they आला, were in such a condition आणि ते अशा परिस्थितीत होते where Moses said, की जिथं मोशे म्हणाला and Moses showed the miracle. आणि मोशेने तिथे चमत्कार दाखवला, They all said, yes, we want to come. आणि ते सगळे म्हणाले हो आम्हाला यायचं आहे. And God delivered them by the power of the blood of the Lamb. देवाने त्यांना त्या कोकराच्या रक्ताद्वारे त्यांची सुटका केली. God shook the foundation of Egypt for these people. देवाने ते मिस्रीचा पाया हलवला ह्या लोकांसाठी. God kept his covenant. देवाने त्याचा करार राखला. God delivered them. देवाने त्यांना सुटका दिली. God brought them out of Egypt. देवाने त्यांना त्या मिस्र देशातनं बाहेर आणलं. God took them to Red Sea देवाने त्यांना त्या लाल समुद्राच्या and destroyed all the army of Egyptian. देवाने त्यांना लाल समुद्राच्या पार नेलं आणि त्या सगळ्या मिस्रीची सेना होती त्यांचा नाश केला. They came out of the Red Sea. ते त्या लाल समुद्रातनं बाहेर आले. They came to Mount Sinai ते माउंट सनाय पाशी आले and they saw God आणि त्यांनी देवाला पाहिलं. face to face in the fire त्याच्या मुखाला पाहिलं त्यांनी त्या अग्नीमध्ये and they feared आणि ते भिले and their knees were trembling आणि त्यांचे जे गुडघे होते ते हल्ले and they saw that fire आणि त्यांनी तो अग्नी पाहिला and they said, आणि ते म्हणाले yes, we will do it. हो आम्ही ते गोष्टी करीन. When 10 commandments were said, yes, they say, yes, we will do it. जेव्हा ते 10 आज्ञा लिहिण्यात आल्या तेव्हा ते म्हणाले हो आम्ही त्या गोष्टी करीन. They said to Moses, ते मोशेला म्हणाले you only talk to God. की तूच फक्त देवाशी बोल, It shouldn't happen that we may be consumed. की हे असं नाही होईल की आम्ही अग्नीमध्ये आम्ही भस्म होऊन जाऊ. And God said to them आणि देव त्यांना म्हणाला that you do this and you will be blessed. तुम्ही ह्या गोष्टी करा आणि तुम्ही आशीर्वादित And व्हा. they said, Amen. आणि ते म्हणाले आमेन. But the Bible said after when they came out and they were set free, तसं ते लाल समुद्रातनं बाहेर आले, they crossed the mountain, त्यांनी तो डोंगर पार केला, the Pentecost, ती पेंटिकॉस, and they say yes. आणि ते जेव्हा हो म्हणाले But they came out of it. पण जेव्हा ते बाहेर आले And the Bible says आणि शास्त्र म्हणतं everybody did according to their desire. जसं त्यांची इच्छा झाली तसं ते प्रत्येक जण वागत होते. They stopped following God. ते देवाच्या मागे जाणं त्यांनी They said, थांबवलं. we don't know what happened to Moses. ते म्हणाले आम्हाला काहीच माहित नाही मोशेला काय झालं ते. And the Bible says आणि शास्त्र म्हणतं everybody, प्रत्येक जण they turned from God ते देवापासून वळाले and they started doing according to what they needed. आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे ते वागू लागले. They took a ownership from the stewardship. त्यांनी त्या मालकी हक्क घेतला त्या कारभारीपणापासून. God delivers them. देवाने त्यांना सुटका God दिली. blessed them. देवाने त्यांना आशीर्वादित केलं. God told them, देवाने त्यांना now सांगितलं you are going to follow me. की आता तुम्ही माझ्या मागे येणार You are आहात, going to obey me. तुम्ही आता माझी आज्ञा पाळणार They आहात. say yes. ते म्हणाले हो, But now they turn back. पण आता ते मागे वळाले. And God said to Moses, आणि देव मोशेला म्हणाला your people have become corrupt. की तुझे जे लोक आहेत ते भ्रष्ट झाले Your आहेत. people have become corrupt. तुझी लोक भ्रष्ट झाली आहेत And they have turned. आणि ते मागे वळाले आहेत. So go down. जर खाली जा So people turn. तर लोक वळाली The corrupt mind की त्या भ्रष्ट मनाने became from steward to the lordship. की त्या कारभारीपासून त्या प्रभुत्वेपर्यंत. When there is a sin come in our mind, जेव्हा आपल्या मनामध्ये पाप येतं, sin comes in our heart, जेव्हा आपल्या हृदयामध्ये पाप येतं, sin comes in our life, जेव्हा आपल्या जीवनामध्ये पाप our येतं, mind become corrupt. आपलं जे मन आहे ते आपलं We जे are मन- not able to understand. आपल्याला समजून येत नाही. We can't hear the word of God. आपण देवाचे वचन ऐकू शकत We नाही. can't hear the people who are rebuking us. जे लोक आपल्याला ताडतात आपण ते ऐकत नाही त्यांचं. We want to be Lord. आपल्याला मालक हो, We want to मालक- be have our way. आपल्याला आपल्या पद्धतीने होण्यासारखं The वाटतं. lust is pulling us. की ती जी वासना आपल्याला ओढत आहे, The temptation is pulling की तो us. मोह आपल्याला Our ओढतो. mind is possessed. आपलं मन जे आहे ते पछडून जातं, आपल्याला समजून येत नाही. It's dangerous हे खूप घातक आहे to have the corrupt mind. की आपलं मन भ्रष्ट होणे. After coming to the Lord, देवामध्ये after आल्यानंतर Pentecost की experience, ज्या पेंटिकॉस्टच्या त्या after अनुभवानंतर all the की blessing, त्या सगळ्या आशीर्वादामधून after receiving all the blessing, सगळे आशीर्वाद मिळवल्यानंतर yet your mind become corrupt is dangerous. की तुमचं मन जेव्हा भ्रष्ट होतं हे खूप घातक असं आहे. Bible says शास्त्र म्हणतं when they came out of the Egypt, जेव्हा ते मिस्री देशातनं बाहेर आले, they were going to the promised ते land. त्या वचनदत्त भूमीमध्ये जात होते. In the wilderness, की त्या अरण्यामध्ये God was giving them the manna. देव त्यांना त्या अरण्यामध्ये मन्ना देत होता. Bible says शास्त्र म्हणतं manna was the angel food. की ते मन्ना होता ते देवदूतांचं अन्न God होतं. was giving them the angel food. देव त्यांना त्या देवदूतांचं अन्न देत होता. With that manna, की त्या मन्नाद्वारे they were getting strength. की त्यांना ते सामर्थ्य मिळत They were होतं. getting life.
life. की त्यांना ते जीवन मिळत They होतं, could go ahead. की जे जेणेकरून ते पुढे जात होते, They were living. Manna was not given to eat, manna was given to live. की मन्ना तो खाण्यासाठी देत नव्हते, पण मन्ना तो त्यांना जगण्यासाठी देत होते, Sustain in wilderness. की त्या अरण्यामध्ये त्यांना राखून ठेवण्यासाठी. And they experienced all the blessing. आणि त्याने तो अनुभव घेतला सगळ्या आशीर्वादांचा. My, the shoes were not torn for 40 years. त्यांचे जे पायातले जोडे होते ते कधी 40 वर्ष फाटले नाही. Their clothes were not torn for 40 त्यांचे years. जे अंगावरचे वस्त्र होते ते कधी 40 वर्ष फाटले Hey, नाही. God has blessed us. देवाने आपल्याला आशीर्वादित केला No आहे. matter what wilderness we go through. हरकत नाही आपण कुठल्याही अरण्यातनं जात This असतो तरी. nevertheless, God has prospered and blessed us with all the की blessing. देवाने आपल्याला सगळं समृद्धी दिली आहे, सगळ्या आशीर्वादाद्वारे. But God gave us all the blessing that we may enter into promise of God and be a good steward. देवाने आपल्याला सगळे आशीर्वाद दिलेले आहेत त्याच्या वचनामध्ये जाण्यासाठी आणि एक उत्तम कारभारी होण्यासाठी. But now these people became so familiar with the manna. आता ही जी लोक होती म्हणण्याद्वारे खूप त्यांना सगळ्या गोष्टी मिळत होत्या, They lost the divine. की त्यांना ते देविकत्व त्याने ते गमावलं. It's dangerous to be natural and lose the anointing. हे नैसर्गिक होणे आणि तो जो काय अभिषेक आहे तो गमावणे हे खूप घातक असं आहे. It's dangerous हे खूप घातक आहे that we may lose to be a divine. की तुम्ही ते गमवून बसाल जे देविकता आहे ती. These people, ही जी लोक they होती became so familiar with manna ही जी लोक त्या म्हणण्याची एवढी त्यांना सवय झाली होती that they say, what manna, manna? की काय तो म्हणणं ते म्हणू Now लागले not manna. की आता तो म्हणणं नाही, We want to eat mutton. आता आम्हाला ते मटण खायचं आहे. And you know what? आणि तुम्हाला कळलं काय They say, what manna, की manna? ते म्हणाले काय हा म्हणणं. Now we don't want church. आता आम्हाला मंडळी नको, Now we don't want pastor. आता आम्हाला ते पाळक नको, Now we don't want that God's word. आता आम्हाला देवाचं Now वचन we don't want नको, these meetings. आता आम्हाला हे सभा नको. The hundreds of excuses they start आता ते removing. सगळे कारण द्यायला लागतात. They said, ते म्हणताय now we want to enjoy the mutton. आता आम्हाला ते मटण खायचं आहे. Some world, काही जे जगातलं, worldly thing. काही ते जगिक We गोष्टी, want to enjoy our past, की ते पाठीमागच्या जे गोष्टी ते आनंद करायचा our आहे past त्यांना. relatives, त्यांचा तो पाठीमागचे जे नातेवाईक आहेत त्यांना, our past friends, आपले पाठीमागचे जे मित्र आहेत our त्यांना, past food. आपले जे पाठीमागचं अन्न आहे We ते are frustrated. आता ते वैतागून गेले आहेत. And they said, आणि ते म्हणाले we don't want this. आम्हाला ही गोष्ट नकोय, We want mutton. आम्हाला मटण हवंय. And Bible says, आणि शास्त्र म्हणतो God said to Moses, देव मोशेला म्हणाला this evening I'll give them mutton आज संध्याकाळी मी त्यांना ते मटण देईन, because of their hardened heart. कारण त्यांच्या ते जे हृदय ते कठीण हृदयामुळे. It's dangerous that God gives you something for our hardened heart. ही खूप घातक गोष्ट आहे. देव एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या कठीण हृदयामुळे ती गोष्ट तुम्हाला देतो. They asked Jesus त्यांनी येशूला विचारलं that why in a Moses law की का त्या मोशेच्या नियमामध्ये that you can marry 4 times, की तुम्ही 4 वेळा लग्न करू you can शकता, have 4 wives. तुम्ही 4 पत्नी असू शकता. Jesus said because the hardness of the people heart. कारण येशू म्हणाला की त्या लोकांच्या कठीण हृदयामुळे ती गोष्ट होती. It's dangerous हे खूप घातक आहे. that God gives you up on your hardened heart. हे खूप घातक आहे की जिथं देव तुम्हाला सोडून देतो तुमच्या कठीण हृदयासाठी. When you read जेव्हा तुम्ही वाचता book of Romans 1st chapter, की रोमकरास पत्राचा पहिला अध्याय, Bible says शास्त्र म्हणतं God created, देवाने निर्माण केलं, but people started worshiping creation instead of creator. माणूस निर्माण करतेऐवजी निर्मितीची आराधना करू They लागला. made all sorts of things on the world and started worshiping. आणि त्यांनी खूप साऱ्या गोष्टी त्या जगामध्ये निर्माण केल्या आणि त्याची स्तुती आराधना करू लागले. Not only that much, फक्त तेवढंच असं नाही, but instead of woman and man, man to man and woman to woman and all sorts of sins, and Bible says God left them on their own desire. स्त्री आणि पुरुषाऐवजी पुरुष आणि पुरुष, स्त्री आणि स्त्री असे ते करू लागले आणि ते मनुष्याने सगळ्या गोष्टी पृथ्वीवरती नाश करू लागला. And God left them on their own desire. आणि देवाने त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना सोडून दिलं. When God will see that we don't listen sometime, God leave us on our own desire. जेव्हा देव पाहतो की तो आपण ऐकत नाही तेव्हा देव आपल्याला आपल्या इच्छेवरती सोडून देतो. And you know what happened? आणि तुम्हाला माहिती काय झालं? God gave them quail. आणि देवाने त्यांना पारवे दिली. In the wilderness, त्या अरण्यामध्ये that evening, त्या संध्याकाळी the quail coming ते पारवे आले. is not a joke. की हे कुठलंही And so many quail that all 35 lakhs people ate. की 35 लाख लोकांनी हे सगळं खाल्लं. And while eating, आणि खात असताना the mutton was in their mouth. ते मटण त्यांच्या तोंडामध्ये असून They died. ते मेले. You know, some of them, they must have said, तुम्हाला माहिती का त्यांच्यातले काही जण म्हणले असतील it was God's will. ही देवाची इच्छा होती. If it was not from God, it would have not come. हे जर देवाची इच्छा नसती तर ते आलं नसतं. God only sent. देवानेच ते पाठवलं. God only gave.
देवानेच ते दिलं And it so easily came. आणि हे खूप असं सहजरित्या ते आलं. Everything happened so easily. प्रत्येक गोष्ट अशी सहजरित्या घडली Simply Moses is fighting with us. की फक्त मोशे आमच्याशी उगाच तो वाद घालत होता. God loves us. कारण देव आमच्यावर प्रीती करतो. Simply Moses is fighting with की us. तो जो मोशे होता तो आमच्याशी वाद घालत होता. See, it's God's will. पहा हे देवाची इच्छा So आहे. smoothly everything came. सगळ्या गोष्टी सहजरित्या घडल्या. Sometimes everything becoming too smoothly is dangerous. काही वेळा सगळ्या गोष्टी सहज होतात हे खूप घातक असतं. Be careful. सावध राहा. Many people पुष्कळशी लोक do not realize. काय जाणीव होत नाही Even the Saint Paul says, की जसं संत पौल सुद्धा there is म्हणतात a door open for me for ministry, but there are many hindrances. की हे जे द्वार माझ्यासाठी उघडले सेवेसाठी पण त्याच्यामध्ये खूप अडथळे आहेत. It was very easy की हे खूप असं सोपं होतं for Abraham to have Ishmael, but difficult to have Isaac. हे खूप सोपं होतं की अब्रामला इश्माईल होणे पण हे खूप अवघड होतं त्याला इसाक होणे. They must have thought it was the will of God. त्यांना असं वाटलं असेल की ही देवाचीच इच्छा So आहे. easily everything happened. ह्या सगळ्या गोष्टी किती सोप्या रीती Be घडल्या. careful. पण सावध राहा So easily everything happened that is against the word of God. That's not a right sign. की हे काही गोष्टी खूप सोप्या रीती होतात हे देवाच्या वचनाच्या विरुद्ध होतात ही चांगले चिन्ह नाही. Sometimes God said, let it be. काही वेळा देव म्हणतो ह्या गोष्टी होऊ द्यात. Let me tell you, my friend, मला तुम्हाला सांगू द्या these मित्रांनो people were standing on dangerous ground. की आज ही लोक एक घातक अशा भूमीवरती उभी होती That they thought God is helping us. की त्यांना असं वाटलं की देव आम्हाला मदत करत But आहे. they did not know everything they were receiving that was destroying them. त्यांना ते माहित नव्हते की सगळ्या गोष्टी ज्या त्यांना प्राप्त होत होते ते त्यांच्या नाशाकडे त्यांना नेत होते. When your mind become corrupt, जेव्हा तुमचं मन दूषित होतं Bible says there's a way seems right in eyes of man but leads you to destruction. की काही गोष्टी मनुष्याच्या नजरेमध्ये चांगल्या असतात पण हे ते त्याला नाशाकडे नेतात. I had a friend माझा एक मित्र होता and this friend, आणि हा मित्र he got married त्याचं लग्न and झालं he wanted to stay, आणि त्याला राहायचे होतं. looking for a house. तो घर शोधत होता And there were few houses we were searching for him. आणि काही घर आम्ही त्याच्याशी शोधत होतो. Finally, शेवटी he liked one house. त्याला एक घर आवडलं But पण I told him, don't go to that side. मी त्याला सांगितलं की तू त्या ठिकाणी जाऊ नको. The reason why I said don't go to that side, कारण मी त्याला सांगितलं तू ते जाऊ नको because I knew his old girlfriend was staying there. मला माहिती होतं की त्याची जी जुनी गर्लफ्रेंड तिथे राहत होती And he wanted to go and stay there. आणि त्याला पण तिथे जाऊन राहायचं होतं. He got married, त्याचं लग्न झालं he's got होतं. wife, त्याला त्याची पत्नी होती, he's got children. त्याला लेकरं होती. But I told him, पण मी त्याला सांगितलं that's not the will of God. की ही देवाची इच्छा But he नाही. said, oh, it is closer to the church. तो म्हणाला ते मंडळीच्या जवळ आहे And घर. it is so easy. आणि हे खूप सोपं आहे The agent also came looking for me. की तो जो एजंट होता तो मला शोधत आला And it was in my budget. आणि हे माझ्या बजेटमध्ये And होतं money also I got it. आणि माझ्याकडे पैसे पण आले. I told him, मी त्याला no सांगितलं matter what come, की कुठले काही हरकत नाही if you काही येऊ get दे whole world easily at your feet, की संपूर्ण जग तुला सहजरित्या जरी तुला मिळालं but it is taking you away from the cross, जर तुला त्या वधस्तंभापासून ते लांब नेत असेल be careful. तर सावध राहा. Because he fell, because he told Jesus, कारण तो म्हणाला त्यांनी येशूला म्हटले all this thing I will give you. या सगळ्या गोष्टी मी देऊन टाकीन. Easily I will give you. सहजरित्या मी या देऊन टाकीन. Why you are going through the cross? की का तू त्या वधस्तंभावर जातोयस. Let me tell you, मला तुम्हाला सांगू what द्या is not coming from cross is not a blessing for us. जर जे वधस्तंभावर येत नाही ते आशीर्वाद ते आपल्यासाठी आशीर्वाद But he असणार नाही. argued with me. पण त्यांनी माझ्यावर वादविवाद केला Argument was की वादविवाद अशासाठी that I knew. की मला माहित होतं He said church is closer, की तो म्हणत होता मंडळी जवळ आहे. but I knew his girlfriend house also is closer. पण मला माहित होतं त्याच्या जुन्या मैत्रिणीचं घर सुद्धा जवळ होतं. And it happened that he argued with me. आणि ते असं झालं की तो माझ्याशी वाद घालू लागला. But to make a short story, की पण थोडक्यात ती गोष्ट सांगायची होती his life was की destroyed. त्याचं जे जीवन त्याचं नाश झालं. His family was broken. त्याचे जे परिवार होतं ते तुटलं And blaming God for it. आणि त्या गोष्टीसाठी त्याने देवाला कारण धरलं. I have seen, I can tell you again and again and again. मी पुन्हा आणि पुन्हा तुम्हाला सांगेन. I can tell you many examples as a pastor for 40 years counseling and leading people. मी पुष्कळ मी पालक म्हणून 40 वर्ष लोकांशी बोलून आणि लोकांना ह्या गोष्टी सांगून God said देव म्हणाला to Shaul, देव म्हणाला शौलाला go for a war. देव शौलाला म्हणाला की तू युद्धाला जा, Destroy everything. सगळ्या गोष्टीचा नाश कर, Don't bring anything from there. कुठलीही गोष्ट तू तिथून आणू नकोस. It's a cursed thing. तर त्या सगळ्या गोष्टी शापित आहेत. But the Bible says पण शास्त्र म्हणतं Shaul went, शौल गेला, easily he fought the battle. ते सहजरित्या त्याने ते युद्ध लढलं, Easily he destroyed everything. सहजरित्या त्याने सगळ्या गोष्टीचा नाश केला. And he brought everything पण त्याने त्या सर्व गोष्टी आणल्या that was cursed thing to his kingdom. की त्याच्या राज्यासाठी ते अशा शापित होत्या. Don't bring any cursed thing to our home. की कुठलीही शापित गोष्ट आपल्या घरी आणू नका.
Let me tell you one thing. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या From the stewardship, की त्या कारभारीपणापासून don't become the ownership. तुम्ही मालक व्हायचा प्रयत्न करू नका He could not become good steward. कारण तो उत्तम कारभारी होऊ शकला He नाही became owner. की तो मालक He झाला brought everything. त्याने सगळ्या गोष्टी आणल्या And when the prophet of God told him, आणि जेव्हा देवाच्या संदेष्टाने त्याला he सांगितलं was arguing with him. तो त्याच्याशी वादविवाद करू How लागला many times members have argued with you? कित्येक वेळा जे मेंबर आहेत ते आपल्याशी वादविवाद करतात And they try to think आणि ते विचार करू लागतात what they think that is right. की ते जे विचार करतात ते बरोबर आहे My friend, let me tell you, माझ्या मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट he सांगू was द्या arguing with him की तो जेव्हा त्याच्याशी वादविवाद करत होता and he lost everything. आणि ते सगळ्या गोष्टी गमवून बसला And we know the story how he lost everything. आणि आपल्याला ती गोष्ट माहिती की तो सगळं कसं त्याने गमवलं Sometimes easily come, that doesn't mean काही वेळा सगळ्या सहज गोष्टी येतात त्याचा अर्थ असा नाही it is the will of God. की ते देवाची इच्छा आहे Let me tell you, मला तुम्हाला सांगू there द्या are certain thing comes you think is blessing, but it will destroy you. पण काही वेळा काही ज्या सगळ्या गोष्टी येतात ते तुम्हाला असे वाटतात ते आशीर्वाद आहेत पण त्या तुम्हाला नाशाकडे घेऊन जाते Be careful. सावध राहा What is not of cross is not of God. जे वधस्तंभावरनं नाही ते देवाकडनं नाही You know, these people, तुम्हाला माहिती ही लोक there are people, की तिथं लोक आहेत the cross has no effect in their life. त्यांच्या जीवनामध्ये वधस्तंभाचा कुठलाही परिणाम होत नाही I'm telling you today, मला तुम्हाला आज सांगू द्या Bible says शास्त्र म्हणतं the crucifixion is foolishness unto them whose souls are going to be destroyed. ज्या जीवांचा नाश होणार आहे तो वधस्तंभ त्यांच्यासाठी मूर्खपणाचा आहे They do not see anything on the cross. त्यांना त्या वधस्तंभावरती कुठली गोष्ट दिसून येत नाही Let me tell you, my friend, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या मित्रांनो I'm telling you seriously, आज मी तुम्हाला सांगत आहे if the cross doesn't changes you, जर तो वधस्तंभ तुम्हाला बदलत नाही nothing in the world can change you. कुठलीच गोष्ट जगामधली तुम्हाला बदलू शकणार नाही Again I say, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो cross has power वधस्तंभामध्ये सामर्थ्य आहे and power of gospel. आणि त्या सुवार्तेचं सामर्थ्य If the cross doesn't changes you, जर तो वधस्तंभ तुम्हाला बदलू शकत नाही nothing on the world changes you. जगातली कुठलीच गोष्ट तुम्हाला बदलू शकणार नाही Many people says, पुष्कळशी लोक म्हणतात Pastor, this is the man I want to get married. He's drinking, smoking, but he says after he get married to me, he is going to change. पुष्कळशी लोक म्हणतात बाळक साहेब मला ह्याच्याबरोबर लग्न करायचंय पण तो धूम्रपान करतोय सगळ्या गोष्टी करतोय पण जेव्हा लग्न झाल्यानंतर तो बदलून जाईल Pastor, she is like that, but after marriage, she says she's going to change. ते म्हणतात बाळक ती अशी आहे पण लग्नानंतर ती बदलून जाईल I always tell them, मी कायम त्यांना सांगतो if today cross cannot change them, don't think that anything on the world can change them. तर आज जर त्यांचं जीवन तो वधस्तंभ बदलत नाही तर अपेक्षा ठेवू नका जगातली कुठलीही गोष्ट त्यांना बदलू शकेल Can somebody say amen? कोणी म्हणू शकाल का एमेन If the cross cannot change you, I have no hope for you in the world. जर वधस्तंभ तुम्हाला बदलू शकत नाही तर जगामध्ये कुठलीही आशा नाही The cross has power to deliver you from past. वधस्तंभामध्ये ते सामर्थ्य आहे की तुम्हाला ते तुमच्या पार्श्वभूमीतनं तुम्हाला सुटका करेल The cross has power to deliver you from your past history. वधस्तंभामध्ये ते सामर्थ्य आहे की तुम्हाला ते तुमच्या पाठीमागच्या इतिहासातनं ते तुम्हाला सुटका करू शकतं The cross has power to set you free from all the past bindings. की पाठीमागच्या बंधनातनं त्या वधस्तंभामध्ये ते सामर्थ्य आहे की तुम्हाला त्या सगळ्या पाठीमागच्या बंधनातनं तो मुक्त करू शकतो When Israel came out of Egypt, जेव्हा इस्रायल लोक जेव्हा इस्रायल लोक that night by the blood of the Lamb, God delivered whole nation. की त्या रात्री त्या कोकऱ्याच्या रक्ताद्वारे संपूर्ण राष्ट्राला देवाने सुटका दिली Nothing could hold them. कुठलीही गोष्ट त्यांना थांबवू शकली नाही That blood of the Lamb की त्या कोकऱ्याच्या delivered रक्ताद्वारे them whole nation. संपूर्ण राष्ट्राला सुटका दिली Got them through the Red Sea. त्यांना त्या लाल समुद्राचं पार करून And दिलं God destroyed all the forces of Egypt. No forces of Egypt can chase them. देवाने त्या मिस्री सेनामधनं त्यांची सुटका केली आणि कुठलीही गोष्ट त्यांना थांबवू शकली नाही You cannot see anything from Egypt could come and hinder them in the wilderness. तुम्ही पाहू शकणार नाही की कुठलीही गोष्ट त्या मिस्रीमधनं येऊन त्यांना त्या अरण्यामध्ये थांबवू शकली नाही That blood had power to deliver them from their past. की त्या रक्तामध्ये ते सामर्थ्य होते की त्यांना त्या पाठीमागच्या गोष्टीतनं सुटका मिळवण्यासाठी But these people, पण ही लोक they never wanted त्यांना कधीही पाहिजे to go ahead. पुढे जायचं नव्हतं They wanted the past to come. त्यांचा तो भूतकाळ त्यांना हवा होता The past was more powerful than the cross. त्यांचा जो भूतकाळ होता हा खूप सामर्थ्यवान होता त्या वधस्तंभापेक्षा They wanted to go back त्यांना पुन्हा मागे जायचं होतं and get those things. आणि त्या पुन्हा त्या गोष्टी घ्यायच्या You होत्या know, my friend, माझ्या मित्रांनो I feel so sad मला खूप दुःख होतं after coming to Christ.
ख्रिस्ताकडे आल्यानंतर if some people wants to go back to their past, जर कुठल्याही व्यक्तीला जर कुणालाही त्यांच्या भूतकाळात जायची इच्छा झाली, how can they go back? कसं ते पुन्हा मागे जाऊ शकतात? No way. कुठलेही मार्ग नाही. My friend, माझ्या मित्रांनो, love of God देवाची प्रीती has power. सामर्थ्य आहे The past is nothing good to offer us. की त्या भूतकाळाकडे कुठली चांगली गोष्ट नाही आपल्याला देण्यासाठी. If something that we have to offer us is the cross, की आपल्याकडे कुठलीही गोष्ट जर देण्यासाठी आहे ते म्हणजे वधस्तंभ. we have life from the cross. आपल्याकडे जीवन आहे त्या वधस्तंभाद्वारे. Many people पुष्कळशी लोक has not been delivered की त्यांची सुटका झाली नाही from their past. त्यांच्या भूतकाळात. After coming to cross, त्या वधस्तंभाजवळ still आल्यानंतर they enjoy their past. अजून सुद्धा ते त्यांच्या भूतकाळामध्ये आनंद Still करतात. they enjoy the relations. त्यांच्या त्या नात्यामध्ये ते Still आनंद they करतात. enjoy the world. ते त्या जगामध्ये अजून आनंद करतात. Because कारण the crucifixion has no power त्या वधस्तंभ त्यांच्यामध्ये कुठले सामर्थ्य होत नाही to deliver them. त्यांना सुटका करण्यासाठी. If the cross cannot deliver them, जर तो वधस्तंभ त्यांना सुटका देऊ शकत नाही, nothing can deliver them from the past. तर त्यांच्या भूतकाळात त्यांना कुणीही सुटका देऊ शकत 40 नाही. years I am serving the Lord. 40 वर्ष मी देवाची सेवा करत By आहे. the grace of God, God has sustained me. देवाच्या कृपेने मला देवाने राखून ठेवला आहे. His love is so strong त्याची जी प्रीती आहे ही खूप सामर्थ्यवान आहे. that doesn't allow me to go back. तर मला ते पाठीमागे भूतकाळात जाऊन देत नाही. And let me tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या, my past friend came. माझ्या तो भूतकाळातले मित्र आले. My past, all those people. माझ्या भूतकाळातले सगळे ती लोक. Once upon a time, what I wanted from them, मला एकेकाळी मला जे त्यांच्याकडनं हवं होतं, today they came to give me back. आज ते मला ती गोष्ट आज ते देण्यासाठी आले. But I told them no. पण मी त्यांना म्हणालो नाही, I have nothing to do with you. आता मला तुमच्याशी काही कुठलाही संबंध नाही. Because I am dead, no longer I live it, but Christ liveth in me. कारण मी मेलो, कारण आता माझ्यामध्ये मी राहत नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये I राहतो. don't think anybody has better मला वाटत नाही की कुणाकडे ते उत्तम आहे than Jesus Christ. येशू ख्रिस्ताशिवाय. I would never insult Jesus मी कधी येशू ख्रिस्ताचा अपमान करणार नाही. by going to the world, मी त्या जगामध्ये जाऊन, by going to my past, की माझ्या त्या भूतकाळामध्ये by जाऊन, having my past people. आणि माझे भूतकाळातले लोक माझ्याकडे Because येऊन. the power of cross has delivered me from my past. कारण त्या वधस्तंभाच्या सामर्थ्याने मला त्या भूतकाळातनं सुटका केली आहे माझी. Now I want to be a steward. आता मला तर कारभारी व्हायचं आहे. Steward. मला कारभारी God व्हायचं. said, do not turn back. देव म्हणतो मागे वळू नका, Go ahead. पुढे जा, Go ahead. पुढे जा. And I am, by the grace of God, आणि मी देवाच्या कृपेने want to be a good steward. मला उत्तम कारभारी व्हायचं आहे. Let's be a good steward. या आपण उत्तम कारभारी होऊयात. We want to be a steward, not the Lord. आज आपल्याला कारभारी होणे गरजेचं आहे, मालक नाही. Don't turn from stewardship to lordship. तुम्ही त्या कारभारीपणावरनं त्या मालकीवरती जाऊ नका. I can tell you again and again and again. मी तुम्हाला पुन्हा आणि पुन्हा आणि पुन्हा सांगतो, You know, if my mind is corrupt, जर माझं मन भ्रष्ट even झालं, if somebody give me cigarette and daru, जर कुणी मला धूम्रपान करायला सांगितलं, easily, मी सहजरित्या I can say, see, God wanted me to drink and smoke, that's why He gave me so easily. मी सहजरित्या म्हणेल की देवाची इच्छा होती की मी धूम्रपान करावं, मद्यपान करावं, म्हणून ती गोष्ट त्यांनी मला Otherwise, दिली. how did it come so आणि easily? कसं ते असं त्याशिवाय हे सहजरित्या माझ्याकडे कसं आलं? Do not believe. तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका Everything that come easily, that is from God. की प्रत्येक गोष्ट जे सहजरित्या येते ते देवाकडनं आहे. Abraham had to wait till 99 years अब्रामाला सुद्धा 99 वर्ष थांबावं लागलं for Isaac. इसाकासाठी. But Ishmael was so easily. पण इस्माईल त्याला सहजरित्या मिळाला. So be careful. तर सावध राहा. And today I want you to be careful. Why? Because your soul is very important. आज मला तुम्हाला सांगायचं सावध राहण्याचं कारण तुमचा जीव आहे हा खूप महत्वाचा आहे. Your soul is so important. तुमचा जीव खूप महत्वाचा आहे. Somebody wants your soul, and that is Satan. कुणाला तरी तुमचा जीव हवा आहे तो म्हणजे सैतान And आहे. he is waiting with the hook आणि तो त्या हुक घेऊन थांबलेला आहे to hook you जेणेकरून तो तुम्हाला पकडू शकेल so we can turn back. आणि जेणेकरून आपण मागे वळू. Don't turn back. तर मागे वळू नका. Be a good steward. एक उत्तम कारभारी I व्हा. have seen many people. मी पाहिलेत पुष्कळशा This लोकांना. friend of mine told me, एका मित्राने मला सांगितलं, easily I got this house, सहजरित्या मला हे घर Easily I मिळालं. went there. मी सहजरित्या तिथे but he गेलो. destroyed everything. पण त्याने त्या सगळ्या गोष्टीचा And नाश they केला start blaming God. आणि मग ते देवाला कारणीभूत ठरू You लागले. know, I know many people. आम्हाला माहितीये पुष्कळशी One day one लोक. person came एक दिवस एक व्यक्ती आला and he said, आणि तो म्हणाला my business is not की prospering. माझा व्यापार समृद्ध होत नाही. I said, commit yourself to the Lord मी म्हणालो की तू देवाला समर्पण and tell him that you will be a steward. आणि तू सांग त्याला की मी उत्तम कारभारी होईल. He prayed.
त्यांनी प्रार्थना केली, he committed, त्यांनी त्यांनी and समर्पण God केलं blessed him. आणि देवाने त्याला His आशीर्वादित केलं. business started prospering, त्याचा जो व्यापार आहे तो वृद्धी होऊ लागला prospering so much आणि तो एवढा वृद्धी झाली that in lakhs he started की earning. तो लाखो मध्ये तो कमवू लागला From nowhere, lakhs of people, lakhs of rupees started आणि coming. सगळे अचानकपणे लाखो रुपये त्याच्याकडे येऊ लागले He used to come to church. की तो मंडळीमध्ये येऊ He लागला was so faithful की तो इतका विश्वासू होता in giving tithes. की तो दशमांश देऊ In लागला everything, he was the best giver. आणि प्रत्येक गोष्टीत तो उत्तम देणारा होता And he was a good steward. आणि एक उत्तम कारभारी असा And तो God होता went on blessing him. आणि देव त्याला आशीर्वाद देत गेला. But the time came पण अशी वेळ आली where he turned जेव्हा तो मागे वळाला and he got a relationship, आणि तो एका नात्यामध्ये पडला, a wrong relationship. चुकीच्या संबंधात, He started deceiving his wife. आणि तो त्याच्या पत्नीला फसवू लागला. Why I'm telling you this? Because I want to tell you that we are the good steward का मी तुम्हाला हे सांगतोय? कारण आपण एक उत्तम कारभारी आहोत. for our wife, for our husband, आपल्या पतीसाठी, आपल्या पत्नीसाठी, for our children. आपल्या लेकरांसाठी, Everything God has given, प्रत्येक गोष्ट जी देवाने दिली we आहे need to take care. आपल्याला त्याची काळजी घेणं Be गरजेचं a आहे. good steward. आपण एक उत्तम कारभारी आहोत. And he got into wrong आणि relationship. तो त्या चुकीच्या संबंधामध्ये His पडला. wife was crying त्याची पत्नी रडू लागली with the child. की त्या लेकराला Pastor, घेऊन please tell him. की पाळक साहेब त्यांना सांगा. And I rebuked him. आणि मी त्याला ताडण केलं. He got angry with me तो माझ्यावरती रागवला and he left church. आणि त्यांनी मंडळी सोडली And the pastor's way in a queue. आणि ते काही पाळक त्याच्या ते रांगेत उभे राहिली And he was giving tithe to आणि them. तो त्यांना दशमांश देऊ He लागला. turned तो म्हणाला from this church, that church, that church. तो ह्या मंडळीतनं त्या मंडळीतनं तेव्हा जाऊ लागला. But after some time, पण काही he वेळानंतर destroyed everything. त्याने त्याचा सगळा नाश झाला He came to the road. की तो त्या रस्त्यावर आला. He came crying to me. तो रडत माझ्याजवळ आला I can't tell you आणि मी तुम्हाला सांगू शकत what नाही miserable situation he went through. की कशी अशी वाईट परिस्थितीतनं तो गेला, How his family was की destroyed. कसं त्याच्या परिवाराचा नाश झाला. My friend, माझ्या मित्रांनो, I want to tell you today, मला तुम्हाला आज एक गोष्ट सांगायची आहे Satan wants us to be a lord rather than good steward. की शैतानाला आपल्याला मालक व्हायची इच्छा आहे पण आपण कारभारी नाही. Don't turn की मागे वळू नका from what God has blessed us. की जे देवाने आपल्याला दिलं आहे, What God has blessed us. जे देवाने आपल्याला दिलं आहे, Let's be a good steward. या आपण एक उत्तम कारभारी होऊयात. When we got married, जेव्हा आमचं लग्न झालं, we promised God for our wife and our husband. आम्ही देवाला वचन देतो आमच्या पती आणि पत्नीसाठी Let's be a good steward. आपण एक उत्तम कारभारी होऊया. Taking care of our wife and our husband. आपल्या पती आणि पत्नीची उत्तम काळजी घेत, Our children. आपल्या लेकरांची. When God blesses us with children, जेव्हा देव आपल्याला लेकरं देऊन आशीर्वादित करतो, we came to church आपण मंडळी देतो and we promise, आणि आपण करार करतो yes God, की हो देवा, we will take care of our children. आम्ही आमच्या लेकरांची काळजी घेऊ. Let's be a good steward. या आपण एक उत्तम कारभारी होऊ. Children are given by God. लेकरं ही देवाची देण आहे. Husband and wife given by God. पती पत्नी हे देवाकडून आहे. Home is given by God. जे घर आहे ते देवाकडनं The आहे. cars are given by God. जे कार आहेत ते देवाकडनं All the आहे. blessing that is given by God. जे काय आशीर्वाद आहे ते देवाकडून आहे. Honor, ते सन्मान द्या, respect, की तुम्ही आदर करा and keep it nicely. आणि ते योग्य रीते ठेवा, That God may bless you more. की जेणेकरून देव तुम्हाला अधिक रीतीने If you are आशीर्वादित करेल. faithful in small things, God will bless you with big things. जर तुम्ही छोट्या गोष्टीमध्ये विश्वासू आहात तर देव तुम्हाला मोठ्या गोष्टी देऊन If we are आशीर्वादित not करेल. faithful in small things, God will not bless us. जर तुम्ही छोट्या गोष्टीत विश्वासू नाही राहिलात तर देव तुम्हाला मोठी गोष्ट देणार नाही. In fact, He'll take away all that He's given us. पण ते जे तुम्हाला दिले ते सुद्धा तो तुम्हाला काढून I have देईल. seen many people मी पुष्कळशा लोकांना पाहिले lost everything. सगळ्या गोष्टी गमवून You know, बसले. my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, what is grace? कृपा काय आहे It is better to get the blessing and see what grace is. आणि ते आशीर्वाद मिळून ती जी काय कृपा आहे ती बघणं गरजेचं आहे. It is sad to fall from up and know what grace was. पडल्यावरती समजणं की कृपा काय आहे हे खूप घातक आहे. You know, my friend, तुम्हाला माहिती का Book मित्रांनो, of Hebrews says इब्रिकराचं पुस्तक म्हणतं it is dangerous हे खूप घातक आहे for people experience God की ज्या लोकांनी देवाचा अनुभव घेतलाय and they go back आणि ते पुन्हा मागे वळाले to their past. त्यांच्या भूतकाळामध्ये, It is dangerous. हे खूप घातक आहे. You know, my friend, तुम्हाला माहिती का it मित्रांनो, is difficult to renew them हे खूप अवघड आहे त्यांना परत त्यांचं नूतनीकरण करणं, because they lose the grace. कारण त्यांनी ती कृपा गमावली आहे. Don't lose the grace and know what grace was. आणि तुम्ही ती कृपा गमवून ती कृपा काय होती हे पाहू नका. I tell you practically, मी आज तुम्हाला सांगत I आहे, have seen many people, मी आज पुष्कळशा लोकांना पाहिलं आहे they hardened heart. की त्यांच्या त्या कठीण हृदयामुळे They wanted to do what they wants to do, त्यांना करायचं होतं, त्यांना त्या गोष्टी करायच्या ज्यांना not ते allowing वाटतं God to do, आणि देवाला ज्या गोष्टी करून द्यायच्या not नाही, allowing God desire to be fulfilled. देवाची इच्छा त्यांच्या जीवनात करून द्यायची नव्हती, They lost.
ते त्यांनी गमवून बसले. They lost that grace. त्यांनी ते तो जी कृपा होती ती They गमवून lost बसले. that blessing. ते आशीर्वाद गमवून Now बसले. many of them, they cry, but they cannot get back. आणि पुष्कळशी लोक आता रडतायत पण त्यांना ते पुन्हा मिळत नाहीये. It's dangerous. हे खूप घातक आहे Many cry, but they cannot get back. की पुष्कळशी लोक रडतात पण ते पुन्हा येऊ शकत नाहीत. And all that they do, आणि सर्व ते काय काय करतात, blame church, blame pastor, blame people, blame situation, blame circumstances, but no repentance. त्यांच्याकडे तो पश्चाताप नसतो पण ते मंडळीला कारणीभूत ठरवतात, पालकांना कारणीभूत ठरवतात No repentance. आणि कुठलेही पश्चाताप नाही त्यांच्याकडे. It's dangerous. हे खूप घातक आहे. Let's be a good steward. या आपण एक उत्तम कारभारी होऊया. God is good God. देव उत्तम देव आहे. What not God has given us. काय त्या देवाने तुम्हाला दिलं आहे. Today let's be good steward. आज एक उत्तम कारभारी Our आपण body होऊया. is blessing from God. आज आपलं जे शरीर आहे ते देवाकडनं आशीर्वाद असा आहे. Take care of your body. तुमच्या शरीराची काळजी घ्या. What you eat, जे काय तुम्ही खाता, how you exercise, तुम्ही कसं व्यायाम करता, what you do. तुम्ही जे काय करता. Our body is a temple of the living God. आज आपलं जे शरीर आहे ते देवाचं मंदिर आहे. Bible say anybody who destroy this body will be destroyed. God will destroy him. पवित्र शास्त्र म्हणतो जो कोणी या शरीराचा नाश करतो देव त्याचा नाश करेल. Let's be a good steward या आपण एक उत्तम कारभारी होऊया. for a body, आपल्या शरीरासाठी, for a home, आपल्या घरासाठी, for a husband, आपल्या पतीसाठी, for a wife. आपल्या पत्नीसाठी. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, let's be honest before God. आज देवासमोर आपण प्रामाणिक होऊयात. Let's be honest, be a good steward आज प्रामाणिक होऊयात आणि एक उत्तम कारभारी होऊयात. for a job. आपल्या त्या जॉबसाठी. We have Pastor Jude. आपल्याकडे पास्टर जूड आहे. You know, he was working in a company, तुम्हाला माहिती का ते एका कंपनीमध्ये काम करत होते and in that company, आणि त्या कंपनीमध्ये night shift. की त्या रात्रीच्या शिफ्ट मध्ये, You know, night shift means many people get enjoy because they sleep. रात्रीच्या शिफ्ट मध्ये खूप लोकांना आनंद वाटायचा कारण ते रात्री झोपू They शकत go to होते. company and they sleep. ते कंपनीत जाऊन झोपत होते And one day, आणि एके दिवशी he heard message, त्यांनी तो संदेश ऐकला being a good steward. की एक उत्तम कारभारी होण्याबाबत Work as you're working for God. की असं काम करा जसं तुम्ही देवासाठी करत आहात. And he went back, आणि ते पुन्हा गेले and in the company, आणि त्या he कंपनीमध्ये would never sleep. ते कधीही पुन्हा झोपले नाही. He would do hard work. ते मेहनतीने काम करत And all others would say, आणि सगळे बाकीचे म्हणत come on, sleep, yeah. की या तुम्ही झोपा. But he said, no, ते म्हणाले नाही, I'm working. मी काम करत आहे He's working for God. जसं मी देवासाठी करतो. Nobody is watching, but God is watching. कुणी पाहत नाही पण देव पाहत आहे. And very soon, आणि आणि त्वरितच from the simple worker, God gave him the highest position Te- in that place. त्या साध्या कामगारांना देवाने त्यांना एक उत्तम ठिकाणी त्यांची बढती केली. We are steward. आपण कारभारी आहोत. Everything we do, we are steward. प्रत्येक गोष्टी जे करतो ते आपण कारभारी We आहोत. are steward for our money. आपल्या पैशासाठी आपण कारभारी आहोत. Use our money right way. चांगल्या तऱ्हेने तुमच्या पैशाचा उपयोग Don't करा. let money go into any wrong things. चुकीच्या गोष्टीमध्ये तुमचे पैसे जाऊ देऊ नका. God has given us home. देवाने आपल्याला घर दिलं आहे. Let our home be a house of God. आपलं घर जे आहे ते देवाचं घर असू द्या. Let there be blessing. तिथे आशीर्वाद असू द्या. God has given us children. देवाने आपल्याला लेकरं दिली आहे. You know, when Hannah cried before God, तुम्हाला माहिती का जेव्हा हन्ना देवासमोर रडली she had no children. तिच्याकडे कुठलेही लेकरं नव्हती. You know, she could not conceive. ती गर्भवती होऊ शकत नव्हती. But God blessed her पण देवाने तिला आशीर्वादित केलं with Samuel. की शमूएलद्वारे It's through the grace she got. आणि त्या कृपेद्वारे तिला मिळालं. And what happened? आणि काय She घडलं offered it to God. आणि तिने ते देवाला दिलं. She said, God, ती म्हणाली देवा you gave me son. तू मला पुत्र दिलाय Now I give you this son to be a prophet for Israel. आणि मी तुला मुलगा देईल जेणेकरून हा इस्रायलसाठी संदेष्टा होईल. And Jesus gave so many fish. आणि येशू ख्रिस्ताने पुष्कळशे ते मासे दिले. When Peter gave the boat to Jesus to use for preaching. आणि जेव्हा पेत्राने त्याची ती जहाज दिली येशू ख्रिस्ताला तो संदेश देण्यासाठी. And after preaching, Jesus blessed him with all the fish. आणि संदेश दिल्यानंतर येशू ख्रिस्ताने त्याला ते मासे देऊन आशीर्वादित केलं. Offer your life. तुमचं जीवन अर्पण करा. Be a good steward. एक उत्तम कारभारी व्हा. Everything that God has given. प्रत्येक गोष्ट जी देवाने दिली आहे Be faithful की तुम्ही विश्वासू राहा and multiply. आणि बहुगुणित करा And God will bless आणि you. देव तुम्हाला आशीर्वादित Let करेल. everything be multiplied. प्रत्येक गोष्ट आदिली बहुगुणित होऊ दे. Adam fell आदम पडला because from the stewardship he tried to have a lordship. की त्या कारभारीपणापासून तो मालक व्हायचा त्यांनी प्रयत्न केला. Satan fell सैतान पडाला. from the stewardship he tried to be a lordship. सैतान पडला कारण तो त्या
कारभारीपणापासून त्याने मालक व्हायचा प्रयत्न केला. Saul fell शाऊल पडला, because from the stewardship he tried to be a lordship. कारभारीपणापासून तो मालक व्हायचा प्रयत्न केला त्याने Many सुद्धा. example I can give. पुष्कळशी उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. Let us not come and be take a lordship. आपण मालकी हक्क घ्यायचा प्रयत्न करू नये. God has called us to take the stewardship. देवाने आपल्याला बोलवले उत्तम कारभारी होण्याकरता. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित You करू. are accountable for every blessing that God has given प्रत्येक us. आशीर्वादासाठी तुम्हाला तिथे जबाब द्यायचा Again आहे. I say we are accountable आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी हिशोब द्यायचा आहे. for everything that we receive from God. प्रत्येक गोष्ट जी देवाकडनं आपल्याला प्राप्त झाली आहे And when we are faithful, आणि जेव्हा आपण विश्वासू आहोत, God will give us more, देव आपल्याला अधिक देईल, more and more, अधिक आणि अधिक, and you will be satisfied. आणि तुम्ही संतुष्ट व्हा. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित May करू. God bless your life. देव तुमच्या जीवनाला आशीर्वादित May करू. God bless your children. तुमच्या लेकरांना देव आशीर्वादित करू. May God bless everything that you have. तुमच्याकडे जे काय आहे त्या गोष्टीला देव आशीर्वादित करू. And may you learn to manage आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हाताळायला शिको right way, योग्य रीतीने, so God can trust you more. जेणेकरून देव तुमच्यावर अधिकरित्या विश्वास ठेवू शकतो. God bless you देव तुम्हाला आशीर्वादित करो and God prosper you. आणि देव तुम्हाला समृद्ध करो. Jesus, 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 there's just something about that name. Master, Savior, Jesus, like the fragrance after the rain. Jesus, 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 let all heaven and earth proclaim. Kings and kingdoms shall all pass away, but there's something about that name. Jesus, 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 there's just something about that name. Master, Savior, Jesus, like the fragrance after the rain. Jesus, oh Jesus, Jesus, let all heaven and earth proclaim. Kings and kingdoms shall all pass away, but there's something about that क्योंकि यह बात मुझे प्रभु से पहुंची और मैंने तुम्हें भी पहुंचा दी कि प्रभु यीशु ने जिस रात वह पकड़वाया गया रोटी ली और धन्यवाद करके रोटी तोड़ी और कहा, यह मेरी देह है जो तुम्हारे लिए है, मेरे स्मरण के लिए यही किया करो। इसी रीति से उसने बियारी के पीछे कटोरा भी लिया और कहा, यह कटोरा मेरे लहू में नई वाचा है, जब कभी पियो तो मेरे स्मरण के लिए यही किया करो। क्योंकि जब कभी तुम यह रोटी खाते और इस कटोरे से
पीते हो तो प्रभु की मृत्यु को जब तक वह न आए प्रचार करते हो। Let us bow our head in pray. अब हम सजदे में सर झुकाएं। Father, in Jesus' name, पिता यीशु मसीह के नाम we से thank you for this bread and thank you for this wine. हम धन्यवाद देते हैं इस रोटी के लिए प्रभु और इस दाखरस के लिए This bread represent your body was broken for us, कि प्रभु ये रोटी दर्शाती है प्रभु आपका जो शरीर है वो टूटा गया प्रभु हमारे and this लिए, wine represent your blood was shed for us. और ये दाखरस दिखाता है प्रभु कि आपका लहू बहाया गया हमारे We लिए। ask you, Master, प्रभु हम आपसे मांगते हैं as we participate, कि जैसे हम इसमें शामिल होते let हैं every person कि प्रभु हर एक व्यक्ति have a revelation of this Lord table और इस प्रभु इसको मेज का प्रभु उस हर एक व्यक्ति को प्रकाशित वाक्य and मिले bless every life. और प्रभु हर एक जीवन पर Forgive आशीष and बने। forget all the shortcomings. प्रभु सारे खामियों को प्रभु माफ कर देना I प्रभु। pray, Master, और प्रभु मैं प्रार्थना करता हूँ reconcile every कि person, प्रभु सबका प्रभु समेट करना प्रभु, forgive every person, प्रभु सबको माफी देना and bless every और person, सबको प्रभु आशीषित करना and let you be और glorified. प्रभु आपको सारी महिमा Heal मिले। every sick person. हर एक बीमार को प्रभु चंगाई देना Lord, as they और participate, प्रभु जैसे वो शामिल होते I हैं pray इसमें, for your healing. प्रभु आपकी चंगाई के लिए Heal प्रार्थना every करते हैं। person. हर एक व्यक्ति को चंगाई Deliver देना, every person. सबको छुटकारा देना, Bless every person. सबको आशीषित करना Let you be प्रभु। glorified and प्रभु magnified. आपको सारा महिमा और सारा Once गौरव again, we मिले। ask you, फिर एक बार मांगते हैं bless प्रभु, this bread and bless this wine. इस रोटी और दाखरस पर प्रभु आपका आशीष हो प्रभु, As you participate, जैसे इसमें हम प्रभु भाग लेते हैं। Lord, let this wine and this bread प्रभु ये रोटी और प्रभु ये not दाखरस bring condemnation but forgiveness and healing to the body of ये Christ. प्रभु मसीह के देह को प्रभु कोई दोष नहीं प्रभु, लेकिन क्षमा और प्रभु सारा आशीष ले आए प्रभु, In Jesus' name, यीशु मसीह के नाम से amen. आमीन। Body of Christ broken for us. यीशु का शरीर हमारे लिए तोड़ा गया। आइए हम सब रोटी लेंगे यीशु के नाम से। यीशु का लहू हमारे पापों के लिए बहाया गया। आइए हम यीशु का लहू के चिन्ह से ये प्याला हम पिएंगे। Father, in Jesus' name, प्रभु पिते येशूच्या नावाने we thank and praise you, Father, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो for your presence. तुझ्या उपस्थितीसाठी। Lord, we thank you देवा आम्ही तुला धन्यवाद देतो that you are our Lord. की देवा तू आमचा प्रभू आहे And we know, Lord, आणि आम्हाला माहिती आहे देवा everything we do, we are accountable. प्रत्येक गोष्ट आम्ही जे करतो त्याच्यासाठी आम्हाला हिशोब द्यायचा We are आहे. accountable to you. आम्हाला हिशोब द्यायचा आहे तुला। Lord, everything that we have, we are accountable to you. प्रत्येक गोष्ट जी आहे आमच्याकडे त्या गोष्टीसाठी मग आम्हाला तुला हिशोब द्यायचा Lord, आहे let देवा. your Holy Spirit lead us and guide us. देवा तुझा पवित्र आत्मा आम्हाला चालू आम्हाला Let मार्गदर्शन your करो. cross may have the meaning in our life. तुझ्या वधस्तंभाला आमच्या जीवनामध्ये एक अर्थ असू दे Let देवा. your cross deliver us from the past. तुझ्या त्या वधस्तंभाला आमच्या त्या भूतकाळात आम्हाला सुटका देऊ दे Let देवा. your cross deliver us from every lust. प्रत्येक वासनेमधनं आम्हाला मुक्त करू दे तू वधस्तंभाद्वारे. Let your cross change our life. तुझा वधस्तंभ आमच्या जीवनात आमचं जीवन बदलू दे पण. Let the power of cross ते वधस्तंभाचे जे सामर्थ्य आहे draw us more closer to you. आम्हाला तुला तुझ्या अधिक जवळ आणू Let दे. the power of cross help us to be faithful in every small and big things. त्या वधस्तंभाचे जे सामर्थ्य आहे आम्हाला सहाय्य करू दे आम्ही छोट्या आणि मोठ्या गोष्टीमध्ये विश्वासू And राहण्यास help us to be led by the power of cross. आणि आम्हाला सहाय्य कर ज्याच्याद्वारे आम्ही त्या वधस्तंभाच्या सामर्थ्याद्वारे चालू शकतो. We thank you, Master. आम्ही धन्यवाद देतो We देवा. praise you, Lord. आम्ही तुझी स्तुती करतो. Once again, I commit every person who's listening. पुन्हा एकदा मी सोपवतो प्रत्येक व्यक्ती जो आहे संदेश ऐकत आहे And let every person be a good steward, Lord. आणि प्रत्येकाला एक उत्तम कारभारी होऊ दे देवा, That, Lord, you may be glorified. जेणेकरून तुझं नाव गौरव जाऊ. Thank you, Master. धन्यवाद देवा. We give you glory, honor, and मी praise. तुला मान सन्मान गौरव तुला देतो. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen. आमेन. Now may the love of our Heavenly Father, देवाची प्रीती, grace of our Lord Jesus, येशू ख्रिस्ताची कृपा, sweet and unbreakable fellowship of the Holy Spirit गोड आणि कधी न मोडणारी पवित्र आत्म्याची सहभागिता lead us and guide us आम्हाला चालू आम्हाला मार्गदर्शन now करू and until Jesus comes. आता आणि येशू ख्रिस्त येईपर्यंत. In Jesus' name. येशूच्या नावाने Amen. आमेन. Amen.